चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमाला हा युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला ऑफिशियल ऍप वरती परत एकदा मी अजय सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आज लेकरांनो, जी वेळ तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ती वेळ आलेली आहे. आतापर्यंत पूर्ण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज पाहिलेत, काही काही फॉर्म्युलांचं डेरिव्हेशन सुद्धा आपण व्यवस्थित डिस्कशन केलंय. आता पाहूयात लेकरांनो, जेवढे काही प्रीवायक्यू क्वेश्चन्स हे गेल्या 4 वर्षात 4 पेपरचे पीवाय क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा, समर 2025 चा क्वेश्चन आहे. विदाउट युझिंग अ कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 75. ठीक आहे, कॉस 75 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, मग फाइंड आउट करायची कसे? तर पहा रे, अगदी सोपं आहे लेकरांनो. आता 75 जो आहे, ह्या 75 ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो का? 45 प्लस 30. येस और नो? येस सर. काय लिहू शकतो? कॉस 45 प्लस कॉस 30 म्हणजे 45 आणि 30 किती होतं लेकरांनो? 75 येतं. मग इथून एक गोष्ट रिअलाइज होते आपल्याला, ती म्हणजे कॉस ए प्लस बी. बरोबर आहे? कुठला फॉर्म्युला आहे रे हा? हा आठवतोय तुम्हाला? येस. हा जो आहे तो काय लेकरांनो, सम अँड डिफरन्स आयडेंटिटीज आपण बघितलं होतं. त्यामधला फॉर्म्युला मग कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला कशा प्रकारे आहे? कॉस ए इंटू कॉस बी. इथं प्लस आहे तर इथे येतं मायनस. त्याच्यानंतर लेकरांनो साइन ए इंटू साइन बी. क्लिअर आहे? मग या ठिकाणी ए म्हणजे 45 डिग्री आणि बी म्हणजे काय लेकरांनो? 30 डिग्री. पाहू शकता व्यवस्थित. ए म्हणजे 45 डिग्री आणि बी म्हणजे किती लेकरांनो? 35 डिग्री. पुट करा व्हॅल्यूज या ठिकाणी. हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, चलो हा फॉर्म्युला यूज करतोय. क्लिअर? मग आता लिहायची मेथड कशी आहे? रिप्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे? पहा लेकरांनो, तर सगळ्यात पहिले मी लिहितो या ठिकाणी कॉस 75 डिग्री इज इक्वल टू लिहितोय कॉस ऑफ 45 डिग्री प्लस 30 डिग्री. मग ऍज पर दिस फॉर्म्युला इथे लिहितोय कॉस 45 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री प्लस आणि इथे काय लेकरांनो मायनस त्याच्यानंतर साइन 45 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. क्लिअर? ओके. चला, आठवत असेल तर मला सांगा, कॉस 45 ची व्हॅल्यू येते लेकरांनो 1/√2. कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2. कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2. येस, काय व्हॅल्यू होते लेकरांनो? √3/2. कॉस 30 ची व्हॅल्यू येते √3/2. नेक्स्ट मायनस साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 आणि साइन ची व्हॅल्यू √3/2. क्लिअर? ओके. इथपर्यंत काय अडचण? नथिंग सर, इथपर्यंत कुठलीच काही अडचण नाहीये. तर इथं विचार करा, साइन 45 कॉस 45. ठीक आहे, चलो पहा साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 येते. क्लिअर आहे? येस सर. इथपर्यंत काय अडचण? मग आता इथे रिप्रेझेंटेशन कसं करायचं लेकरांनो? पहा रे, किती सोपं आहे. इथे जे आन्सर आहे त्या आन्सरला कशा प्रकारे, इथे आहे √2 इंटू 2, √2 इंटू 2 आहे. मग ह्याला मॉडिफाय करून आपण अशा प्रकारे लिहू शकतो ना, जे बेस आहे तो एकत्र लिहितोय म्हणजे या ठिकाणी 2√2 आणि इथं ब्रॅकेट मध्ये लेकरांनो √3 - 1. तर आपल्याकडे हे आन्सर येते. कशाचं आन्सर येते लेकरांनो? हे आहे कॉस 75 डिग्रीच. ठीक आहे. काय येतंय? √3 - 1 डिवाइडेड बाय 2√2. आता ह्याला मी थोडस अनदर वेने सुद्धा मॉडिफाय करू शकतो. कशा प्रकारे मॉडिफाय करू शकतो लेकरांनो? तर पहा रे, हा जो बघा लक्ष द्या, ह्याला मी ऑर मध्ये थोडस मॉडिफाय करून बघतोय, जर तुम्ही काही ठिकाणी सोल्युशन पाहिलं असेल तर. ठीक आहे. तर मित्रांनो, कॉस 45 जो 1/√2 आहे, ह्या 1/√2 ला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, √2 डिवायडेड बाय 2. काय लिहू शकता? √2 डिवायडेड बाय 2. हा जो 1/√2 आहे ह्यालाच काय लिहू शकतो आपण? √2 डिवायडेड बाय 2. पुढे टू. इथे काय लेकरांनो? सर हा आहे रूट हा आहे √3 डिवायडेड बाय 2 मायनस √3 डिवायडेड बाय 2 मायनसला मायनस. इथे नेक्स्ट अगेन 1/√2 म्हणजे √2 डिवायडेड बाय 2 आणि हा 1/2. मग इथे चेक करा, 2 2 जा 4. ठीक आहे. इथे काय लेकरांनो? √2 इंटू √3 डिवायडेड बाय 2 2 जा 4 मायनसला मायनस. इथे √2 डिवायडेड बाय 2 2 जा इथे 4 आहे. आता लेकरांनो बघा, 2 मल्टिप्लाय बाय 3 किती येतं रे? 6. म्हणजे या ठिकाणी √6 डिवायडेड बाय 4 मायनस
रूट मायनस रूट 2 डिवायडेड बाय 4. अगेन 4 डिनॉमिनेटर मध्ये सेम आहे. या ठिकाणी 4 लिहितोय म्हणजे इथे आन्सर येईल रूट 6 मायनस रूट 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 45. ठीक आहे. सो चेक करून घ्या व्यवस्थित. ह्या ज्या दोन्ही व्हॅल्यू आहेत ह्या कशाच्या व्हॅल्यू आहेत लेकरांनो? कॉस 45 डिग्रीच्या व्हॅल्यू आहेत. आणि या ठिकाणी कुठेच आपण कॅल्क्युलेटरचा अजिबात यूज केलेला नाही. ठीक आहे. अगदी दोन्ही वेळी दोन्ही पद्धतीने आन्सर केले. फक्त आन्सर एक्झॅक्टली सेम आहे. जरी वेगवेगळं दिसत असेल तरी पण इथे फक्त 1/√2 च्या ऐवजी इथे काय लेकरांनो रूट टू बाय टू लिहिलेलं आहे. तर हे आन्सर आहे. तशाच लेकरांनो समर 2025 मध्ये आलेल्या क्वेश्चनचं 2 मार्कासाठी हा क्वेश्चन असतो. किती मार्क्स साठी असतो हा क्वेश्चन? तर हा क्वेश्चन असतो लेकरांनो 2 मार्क्स साठी. ठीक आहे. 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे. पाहून घ्या व्यवस्थित. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन लेकरांनो. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? इफ किंवा क्वेश्चन मध्ये गिवन आहे साइन ए इज इक्वल टू 0.4 आणि फाइंड काय करायचं आपल्याला? साइन 3a इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू काय येते ती फाइंड आउट करायची. मग सोपं आहे ना. साइन 3a चा फॉर्म्युला काय लेकरांनो? साइन 3a चा फॉर्म्युला आठवतोय तुम्हाला मी काय सांगितलं होतं? साइन लिहायचंय, ए लिहितोय मायनस या ठिकाणी साइन ए लिहायचं असतं. ठीक आहे. या ठिकाणी लेकरांनो 3 लिहायचं, इथं 4 लिहायचं आणि इथं 3 पॉवर पुढे पॉवर एक ना कमी. ठीक आहे. तुम्हाला सांगा 3 ला 3 साइन ए ची व्हॅल्यू किती आहे? 0.4 मायनस 4 ला 4 साइन ए ची व्हॅल्यू 0.4 त्याचं काय लेकरांनो? क्यूब. काय तरी क्यूब कॅल्क्युलेशन करून घेऊ. इथे 1.2 मायनस जर केलं आपण 4 इथे चला कॅल्सीवरती आन्सर बघून घेऊ किती येतं. So 4 multiplied by 0.4 चा power 3. So it will become 0.064. Then 1.2 minus 1.2 minus multiply by 4. तर हे येते लेकरांनो 0.256. तर आता 1.2 minus 0.256 तर हे आन्सर येते 0.944. ठीक आहे. म्हणजे साइन 3a ची जी व्हॅल्यू आहे लेकरांनो, साइन 3a ची व्हॅल्यू किती येते? साइन 3a ची व्हॅल्यू येते 0.944 किंवा हा जो फॉर्म्युला आहे हा व्यवस्थित लक्षात राहू दे. ठीक आहे. चल क्लिअर. हा क्वेश्चन कधीचा लेकरांनो? तर हा क्वेश्चन आहे विंटर 2024 चा क्वेश्चन आहे. पाहून घ्या व्यवस्थित. चल पहा लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन. एम एस समर 2024 चा क्वेश्चन आहे. काय म्हटलंय? अगेन सेम टाइप ऑफ क्वेश्चन आहे, फक्त व्हॅल्यू दिली कॉस 135. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 135. तर लेकरांनो कॉस 135 जो आहे 135 डिग्रीचं रिप्रेझेंटेशन काय रे? कॉस 90 डिग्री प्लस 45 डिग्री. कॉस 90 डिग्री प्लस 45 डिग्री. सो कुठला फॉर्म्युला युज होईल रे? इथं स्पष्ट कळतंय कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला आहे? कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. क्लिअर? चालेल. चला मग सेम फॉर्म्युला प्रमाणे अप्लाय करू. तर या ठिकाणी मित्रांनो कॉस 90 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री मायनस अगेन साइन 90 डिग्री इंटू साइन 45 डिग्री. क्लिअर? येस सर. कॉस 90 ची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो? 0. कॉस 90 ची व्हॅल्यू 0. कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 येते. ठीक आहे. मायनसला मायनस साइन 90 ची व्हॅल्यू 1 येते. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 येते. तर 0 मल्टिप्लाय बाय 1/√2 काय लेकरांनो? 0 येईल. मायनस 1 मल्टिप्लाय बाय 1/√2 इट विल बी 1/√2. So the answer of cos 135 degree will be -1 divided by √2. ठीक आहे. चलो व्यवस्थित पाहून घ्या. अगदी सोपा क्वेश्चन आहे. 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन असेल. आणि कधीचा क्वेश्चन आहे हा? येस समर 2024 चा क्वेश्चन आहे. येस समर 2024 चा क्वेश्चन. क्लिअर? चलो पाहून घ्या लेकरांनो. पाहूत लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन विंटर 2023.
ठीक आहे. मग विंटर 2023 सेम काय त्यांनी म्हटलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 15 युजिंग द कंपाऊंड अँगल. क्लिअर. मग या ठिकाणी मित्रांनो ठीक आहे. काय दिलेलं आहे? साइन 15 दिले. 15 डिग्री म्हणजेच कशा प्रकारे लिहिता येईल? साइन 45 डिग्री मायनस साइन 30 डिग्री. क्लिअर. म्हणजे इथे ए मायनस बी येते. सो साइन ए मायनस बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतो? साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. क्लिअर. जस्ट ए आणि बी ची व्हॅल्यू माहिती आहे. ए ची व्हॅल्यू म्हणजे 45 आणि बी ची व्हॅल्यू काय लेकरांनो 30 डिग्री असेल. त्यानुसार सॉल्व्ह करून घेऊ. चलो साइन ला साइन ऍज इट इज. ए ची व्हॅल्यू आहे 45 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री मायनस कॉस 45 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. चेक करा ए आणि बी ची व्हॅल्यू ए बी कॉस साइन सॉरी साइन कॉस कॉस साइन. क्लिअर. चलो व्हॅल्यूज बघू. साइन 45 ची व्हॅल्यू काय येते मित्रांनो 1/√2. कॉस 30 ची व्हॅल्यू किती येतं √3/2. बरोबर आहे. क्लिअर. चला पुढे मायनस कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 आणि साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 येतं. क्लिअर. ओके. काय येईल मग आता लेकरांनो इथे बघा रे ह्याला आपण लिहिताना असं सुद्धा लिहू शकतो √3 डिवायडेड बाय 2√2 मायनस 1 डिवायडेड बाय 2√2. या ठिकाणी लेकरांनो डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे या ठिकाणी √3 मायनस 1 डिवायडेड बाय 2√2 हे जे आन्सर आहे हे कशाच्या इक्वल आन्सर येत आहे साइन 15 डिग्रीच्या इक्वल आन्सर येते. ठीक आहे. पाहून घ्या व्यवस्थित. क्लिअर. आणि मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी जो क्वेश्चन घेतला होता लेकरांनो त्या क्वेश्चन मध्ये पण काय सांगितलंय की जर अशा प्रकारे जर विचारलं ह्याला ऑर मध्ये उत्तर देता येईल आपल्याला ऑर मध्ये सॉल्व्ह करता येईल. अशा प्रकारे पहा. तर या ठिकाणी लिहितोय साइन 15 डिग्री इज इक्वल टू ठीक आहे. जो साइन 45 ची व्हॅल्यू आहे ती 1/√2 च्या ऐवजी काय लिहायचे रे √2/2 लिहायचे. इथं √3/2 आहे मायनस 1/√2 च्या ठिकाणी काय लिहायचं लेकरांनो √2/2 त्याचाच अर्थ सेम होतो इंटू काय रे 1/2. आफ्टर सिम्प्लिफिकेशन लेकरांनो यस हे √2 इंटू √3 डिवाइडेड बाय 2 2 जा 4 मायनस √2 2 2 जा 4 4 4 डिनॉमिनेटर मध्ये सेम आहे 4 4 डिनॉमिनेटर मध्ये सेम आहे 3 2 जा 6 मायनस √2 हे आन्सर कशाच्या इक्विव्हॅलेंट येते साइन 15 डिग्रीच्या इक्विव्हॅलेंट येते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी लेकरांनो दोन्ही आन्सर सेम आहेत जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करून पाहिलं तर. फक्त लिहिण्याची मेथड्स म्हणजे व्हॅल्यूज समोर दिसतात त्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. पण तुम्ही जेव्हा ह्याला सॉल्व्ह करणार कॅल्सीवरती ह्याला आणि ह्याला जेव्हा सॉल्व्ह करणार तर दोघांचे आन्सर काय येतील सेम येत असतात. ठीक आहे. चला एकदा पाहून घ्या व्यवस्थित. चला पहा लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचंय समर 2024. ठीक आहे. मग आता आपल्या साइन 50 डिग्री कॉस 300 डिग्री टॅन 315 डिग्री येस 315 डिग्री आणि 360 डिग्री. ठीक आहे. मग आता आपल्याला एक एक काय करू आपण सगळ्यात महत्वाचं सगळ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. मग व्हॅल्यू फाइंड आउट कशा प्रकारे करून घ्यायची पहा रे साइन 150 डिग्री मीन्स व्हॉट साइन ऑफ 90 प्लस 60. येस साइन ऑफ व्हॉट 90 डिग्री प्लस 60 डिग्री. क्लिअर. मग आता साइन ऑफ 90 डिग्री प्लस 60 डिग्री आता परत तेच फॉर्म्युला वापरत बसणार तर आपण नाही. आपण लेकरांनो को फंक्शन आयडेंटिटी शिकलोय. को फंक्शन आयडेंटिटीज मध्ये काय रे तर चेक करा लेकरांनो को फंक्शन आयडेंटिटी 90 प्लस थिटा आहे. आठवतंय बघा हा 90 आणि पुढं प्लस थिटा चाललाय. कनेक्टेड अँगल काय वाय ऍक्सिस आणि इकडे काय लेकरांनो एक्स ऍक्सिस. क्लिअर. तुम्हाला समजावं म्हणून मी परत हे डायग्राम ड्रॉ करतोय. अदरवाईज काहीच गरज नाही लेकरांनो. कनेक्टेड अँगल 90 दिसला की साईनचं काय होतं रे बरं ठीक आहे चला हे गरज नाही डायरेक्टली एक्सप्लेन करतोय. कनेक्टेड अँगल बघा 90 दिसलं इथं 90 दिसलं की साईनचं काय झालं लेकरांनो कॉस. पुढचा अँगल 60 ला 60. आता मला सांगा जो पप्पा आहे साइन आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये चाललाय ना 90 च्या पुढे चाललंय सेकंड क्वाड्रंट मध्ये 90 च्या पुढे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह म्हणजे हा काय आला बाळा पॉझिटिव्ह. मला सांगा कॉस
60 ची व्हॅल्यू काय, तर कॉस 60 ची व्हॅल्यू आहे सर 1/2. इझी आहे. दॅट्स इट. क्लिअर. नेक्स्ट डिस्कस करू लेकरांनो. कॉस या ठिकाणी 300 डिग्री. काय तर कॉस 300 डिग्री. मग कॉस 300 आहे तर 300 चं रिप्रेझेंटेशन कसं येईल, तर कॉसला कॉस ऍज इट इज. ठीक आहे. तर या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 90 डिग्री करू प्लस लेकरांनो 30 डिग्री करू. म्हणजे काय रे, 9 त्रिक 27, 270, 270 गुणिले काय, 270 गुणिले 30 किती आहेत लेकरांनो, 270 गुणिले 30 किती येतं रे, 300. ठीक आहे. बघा ना 90 इथे दिसतंय म्हणजे कनेक्टेड अँगल वाय ऍक्सिसलाच आहे. म्हणजे कॉसचं काय होईल लेकरांनो, इथे साइन होईल. पुढे 30 डिग्रीला 30 डिग्री. आता मला सांगा 300 हे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतं, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो, पॉझिटिव्ह. तर साइन पण काय आलं, पॉझिटिव्ह. आता मला सांगा साइन 30 ची व्हॅल्यू काय येते लेकरांनो, तर 1/2. अवघड आहे का, सोपं आहे सर. ठीक आहे. नेक्स्ट लेकरांनो चेक करा रे, टॅन 315 डिग्री. आता हे झालं 315. 315 ला कसं रिप्रेझेंट करावं लागेल, टॅन ला टॅन. या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 90 म्हणजे 9 त्रिक 27, 9 त्रिक 90 गुणिले 3 270, 270 आणि 45 किती येतं लेकरांनो, 315. चेक करा कनेक्टेड अँगल 90 आहे. 90 म्हणजे वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस म्हणजे टॅनचं काय झालं लेकरांनो, कॉट. पुढे अँगल 45 ला 45. आता विचार करा, जो 350 आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो, निगेटिव्ह. टॅन निगेटिव्ह आहे तर हा पण काय झाला, निगेटिव्ह. कॉट 45 ची व्हॅल्यू काय येणार लेकरांनो, मायनस. कॉट 45 ची व्हॅल्यू 1, तर हे आलं -1. ठीक आहे. त्याच्यानंतर लेकरांनो डिस्कस करू सेक 360 डिग्री. ओके, चलो पहा एकदा. चला ठीक आहे. आता सेक 360 ऍक्च्युली स्क्वेअर आहे तो, त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कशन मध्ये त्याला कन्सिडर करू. मग सेक 360 लेकरांनो ह्याला आपण असं लिहू शकतो, हा रेसिप्रोकल कुणाचा आहे रे, कॉस 360 डिग्रीचा रेसिप्रोकल आहे. मग मला सांगा कॉस झिरो किंवा कॉस 360 हेच इक्विव्हॅलेंट कुणाचे आहे बाळांनो, कॉस 0 डिग्रीच्या. कॉस 360 म्हणा किंवा कॉस 0 म्हणा, कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1. म्हणजे याचा आन्सर काय आला आपल्याकडे 1. ठीक आहे. चला मग आता फायनल आन्सर फाइंड आउट करू. आपल्याकडे विचारलं त्यांनी, आपल्याला विचारले लेकरांनो आन्सर जे आहे ते विचारले साइन 150 डिग्री प्लस कॉस 300 डिग्री मायनस टॅन 315 डिग्री प्लस सेक स्क्वेअर ऑफ 360 डिग्री. क्लिअर. आणि ह्याच्या इक्विव्हॅलेंट इकडे लिहितोय मी. पुढे काय काय रे, मग मला सांगा कॉस साइन 150 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. प्लस ला प्लस कॉस 300 ची व्हॅल्यू किती आहे, अगेन 1/2. मायनस ला मायनस टॅन टॅन 315 ची व्हॅल्यू किती आहे, -1. तर या ठिकाणी लिहितोय -1. प्लस ला प्लस ह्याची व्हॅल्यू काय येते लेकरांनो, 1 येते. म्हणजे जर कॅल्क्युलेशन जर केलं तर 1/2 ला 1/2 आणि 1/2 किती आहेत लेकरांनो, हाफ प्लस हाफ किती येतं रे, 1. हा 1 आलं. मायनस मायनस काय झालं, प्लस. 1 ला 1, हा +1 इथे. म्हणजे आपल्याकडे आन्सर काय येते लेकरांनो, इथं 3 आन्सर येते. 3 हे कशाच्या इक्वल आहे, तर साइन 150 डिग्री प्लस कॉस 300 डिग्री मायनस टॅन 315 डिग्री आणि प्लस सेक स्क्वेअर ऑफ 360 डिग्री इज इक्वल टू फायनल आन्सर काय येते, फायनल आन्सर येते लेकरांनो 3. ठीक आहे. चला व्यवस्थित पाहून घ्या एकदा. बघा आन्सर किती लेकरांनो, 3 येते. काय अवघड आहे का, एकदा व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायच्यात, त्याच्यामध्ये पुट करायचं आणि आन्सर सॉल्व्ह करायचं. किती मार्क्स साठी क्वेश्चन लेकरांनो, हा 4 मार्क्स साठी क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतो. किती मार्क्स साठी हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो, 4 मार्क्स साठी आलेला आहे. कधीचा क्वेश्चन आहे, विंटर 2024 चा क्वेश्चन आहे. अवघड आहे का रे, सोपं आहे. ठीक आहे, पाहून घ्या. चला ठीक आहे. वारंवार मला नेक्स्ट क्वेश्चन, कारण क्वेश्चन सगळे रॅन्डमली लावलेत मी, मला चेक करावं लागतंय प्रत्येक दिवशी कुठला क्वेश्चन नेक्स्ट घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळे ठीक आहे. थोडा पॉज घेतोय, पाहून घ्या. चल पहा लेकरांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे विंटर 2024 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय क्वेश्चन मध्ये विंटर 4 मार्क्स साठी क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे. विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर
Yes, prove that cos 20, cos 40 degree, cos 60 degree, cot 80 degree is equal to 1 by 60. Similar question. चला LHS साइड रिप्रेझेंट करून घेऊत लेकरांनो. LHS is equal to what? Cos 20 degree. Yes, multiply by cos 40 degree multiply by cos 60 degree and multiply by cos 180 degree. ठीक आहे. मग इथे cos 60 डिग्रीची व्हॅल्यू काय येते रे? cos 20 डिग्रीला cos 20 डिग्री, या ठिकाणी cos 40 डिग्री आणि या ठिकाणी लेकरांनो व्हॅल्यू येते 1/2 आणि इनटू काय रे इथे cos 80 डिग्री. क्लिअर? ओके सर. मग आता इथे काय करतोय मी 1/2 हा बाजूला लिहितोय. बरोबर लेकरांनो. इथे जो दिसतोय मला cos 20 आणि 60 दिसतंय. काय दिसतंय रे? काय दिसतंय इथं? cos 20 डिग्री मल्टिप्लाय बाय cos 40 डिग्री. ठीक आहे. ह्याला ग्रुप बनवतोय मी आणि ह्याला थोडंसं बाजूला ठेवतोय cos 80 डिग्रीला. सर म्हणजे काय तुम्हाला करायचं काय? तर बघा लेकरांनो इथे एक मला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. कुठला फॉर्म्युला अप्लाय करतोय? तो म्हणजे cos 2 cos A into cos B is equal to cos of A plus B cos of A plus B प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. ठीक आहे. म्हणजे जर टू मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये गेला तर कॉस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट काय येते लेकरांनो कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी येते. क्लिअर? पहा इथे. मग आता काय करायचंय? इथं फॉर्म्युला अप्लाय केलाय सेम फॉर्म्युल्याप्रमाणे आता पुट करू. या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये काय करायचं आता पुट करायच्या आहेत. कशा पुट करणार? 1/2 ला 1/2 cos 20 म्हणजे इथे लेकरांनो ब्रॅकेट मध्ये 1/2 cos ब्रॅकेट मध्ये 1/2. ठीक आहे. चला बरं त्याला गोंधळ नको, परत एक ब्रॅकेट बनवून घेऊ. या ठिकाणी लिहितोय cos 20 प्लस 40 20 डिग्री प्लस 40 डिग्री प्लस ला प्लस नेक्स्ट काय लेकरांनो cos ऑफ 20 डिग्री मायनस 40 डिग्री. ठीक आहे. किंवा तुमची इच्छा असेल तर अगोदर 40 घ्या नंतर 20 घ्या, कुठेच काही चुकणार नाही. ठीक आहे. चॉईस तुमची आहे. तुम्हाला काय कन्सिडर करायचंय? ह्याला ए कन्सिडर करायचंय, ह्याला बी कन्सिडर करायचंय, त्याप्रमाणे लिहून घ्या. ठीक आहे. ह्याला लिहिलं सर 40 म्हणजे ए आणि 20 डिग्री म्हणजे बी. त्याचबरोबर 40 डिग्री म्हणजे ए आणि 20 डिग्री म्हणजे काय रे? बी. क्लिअर? चलो. आणि हा मोठा ब्रॅकेट. ओके. चला सॉल्व्ह करून घेऊत लेकरांनो. पुढे काय येतं रे? पुढे काय इथं 1/2 ला 1/2. ठीक आहे. हा 1/2 ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घेऊत. पुढे राहिलं ना आपलं इथे काय लिहायचं राहिले? cos 80 डिग्री लिहायचं राहिलेलं आहे. ठीक आहे. चलो 1/2 जो आहे तो ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे काय लिहितं 1/4. हा आला लेकरांनो इथे काय येतो रे? हा 1/4. पुढे cos 40 आणि इथं काय 20 डिग्री आहे किंवा याला राहू देऊ. सिंपलच करून घेऊ. 1/2 इंटू कॉस 60 डिग्री प्लस या ठिकाणी लेकरांनो काय येतं रे? cos 20 डिग्री येतंय. क्लिअर? आणि पुढं काय आहे तर या ठिकाणी cos 80 ला 80. क्लिअर? दॅट्स इट. मग आता cos 120 ची cos 60 ची व्हॅल्यू परत माहिती आहे आपल्याला. cos 60 ची व्हॅल्यू लिहून घेऊ. 1/2 ला 1/2 अगेन 1/2 cos 60 ची व्हॅल्यू 1/2 येते प्लस या ठिकाणी काय लेकरांनो cos 20 डिग्री इंटू वॉट cos 80 डिग्री. क्लिअर? चला मग सिम्प्लिफिकेशन करून घेता येईल लेकरांनो. 1/2 ला 1/2 हे काय तरी 2 2 चा काय येतं 4 म्हणजे हे आलं 1/4 प्लस cos 20 डिग्री. क्लिअर? आणि इंटू इथे काय लेकरांनो cos 80 डिग्री. क्लिअर? पहा बरं इथं. पहा लेकरांनो. ठीक आहे. तर इथे काय करेक्शन काय करायची गरज नाही. थोडंसं मी काय करतोय थोडंसं परत एकदा ह्याला थोडंसं रिवाइज करून देतोय जागेसाठी थोडे ऍडजस्टमेंट होईल आपल्याकडे सुद्धा. पहा रे लेकरांनो हा 1 मल्टिप्लाय बाय 1/2 मल्टिप्लाय 1/2 काय येतं रे 1/4 येतं. म्हणजे ब्रॅकेट मध्ये इथे काय राहील आपल्याकडे cos 60 डिग्री प्लस cos 20 डिग्री. ठीक आहे. आणि इकडे बाहेर काय लेकरांनो बाहेर काय आपल्याकडे आहे इथं cos 80 डिग्री. क्लिअर? आता काय करतोय मी लेकरांनो इथे जो cos 60 आहे cos 60 ची व्हॅल्यू किती येते रे 1/2 म्हणजे 1/4 ला 1/4 इन ब्रॅकेट 1/2 प्लस cos 20 ला इथे cos 20
cos 20 ला cos 20 आणि इथे बाहेर लिहितो लेकरांनो cos 80. चला cos 80 चं मल्टिप्लिकेशन मध्ये जर आला लेकरांनो तर 1 डिवायडेड बाय 4 इथे काय रे 1/2 इंटू cos 80 प्लस या ठिकाणी काय लेकरांनो cos 20 इंटू cos 80 डिग्री. ठीक आहे. चला परत आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा ना cos A इंटू cos B चा हाच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. म्हणजेच 1 डिवायडेड बाय 4 इन ब्रॅकेट 1/2 इंटू cos 80 ला cos 80 प्लस या ठिकाणी काय डायरेक्ट जर लिहायचं म्हटलं मित्रांनो तर बघा 1/2 येईल इन ब्रॅकेट 1/2 इन ब्रॅकेट डायरेक्ट लिहितोय हा. लक्ष असू द्या प्लीज. 20 आणि 80 किती लेकरांनो 100 म्हणजे cos 100 डिग्री प्लस प्लस आहे तर इथं प्लस 80 मधून 20 गेले किती लेकरांनो 60 कारण कॉस आहे. कॉसचा तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती येणार आहे कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू काय येते लेकरांनो कॉस थिटा येतो. म्हणजे तुम्ही जर म्हणलात 20 मायनस 80 20 मायनस 80 किती येणार आहे -60 आणि कॉस ऑफ -60 काय लेकरांनो प्लस कॉस 60 येतं. त्यामुळे तेवढं विचार करायची अजिबात गरज नाही. तर या ठिकाणी डायरेक्ट लिहितो लेकरांनो कॉस 60. क्लिअर आहे. ओके चला पाहून घ्या 1/4 ला 1/4 इन स्क्वेअर ब्रॅकेट 1/2 कॉस 80 डिग्री प्लस ला इथे प्लस. ठीक आहे. हा 1/2 ला 1/2 इथे पर मल्टिप्लाय करून घेऊ लेकरांनो इथे तर हा येईल 1/2 येस 1/2 इंटू कॉस 100 डिग्री प्लस इथे 1/2 हा आला आणि कॉस 60 ची व्हॅल्यू काय येते बरं एक स्टेप परत इन्क्रीज करू कॉस 60 ला कॉस 60 इथे लिहून घेऊ. चला तर 1/4 ला 1/4 लेकरांनो पुढे 1/2 इंटू इथे आहे cos 80 डिग्री प्लस 1/2 इंटू cos 100 डिग्री प्लस ठीक आहे 1/2 ला 1/2 cos 60 किती येतं 1/2 येतं. तर या ठिकाणी 1/2 व्हॅल्यू लिहून घेऊ. क्लिअर. आणि हा 1/4 येतो प्रत्येकाला काय करायचं मल्टिप्लाय करून टाकायचं आहे. सो या ठिकाणी हा आहे लेकरांनो 1/8 इथं काय रे cos 80 डिग्री प्लस 4 मल्टिप्लाय बाय 2 सो 1/8 पुढे काय लेकरांनो cos 100 डिग्री प्लस 4 2 2 जा 4 4 मल्टिप्लाय बाय 4 16 सो इट इज 1/16. क्लिअर. तर मी काय करतो लेकरांनो हा जो 1/16 आहे तो पुढे लिहितोय. ठीक आहे प्लस हा 1/8 इथे कॉमन काढतोय आणि ब्रॅकेट मध्ये काय येईल रे लेकरांनो सो हा येईल cos 80 डिग्री प्लस या ठिकाणी लेकरांनो येईल cos 100 डिग्री. क्लिअर. ओके म्हणजे आता इथं झाला हा जो फॉर्म्युला आहे cos C प्लस cos D चा फॉर्म्युला आलेला आहे. कुठला फॉर्म्युला येतो लेकरांनो cos C प्लस cos D. ओके मग cos C cos D चा फॉर्म्युला तुम्हाला जर आठवत नसेल तर मी या ठिकाणी तुमची परत ठीक आहे या ठिकाणी हा फॉर्म्युला परत मी इथे लिहून देतोय. कुठला फॉर्म्युला लेकरांनो cos C प्लस cos D is equal to 2 in bracket cos of C plus D divided by 2 into cos of C minus D divided by 2. क्लिअर. cos C plus cos D चा फॉर्म्युला हा आहे. त्याच्याप्रमाणे ह्याला एक्सपान्शन करून घेऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी लेकरांनो ह्याला काय करायचं रे एक्सपान्शन करून घेऊ म्हणजे या ठिकाणी 1/16 प्लस 1/8 तर इथे ब्रॅकेट मध्ये काय 2 cos cos इथे लेकरांनो डायरेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करतोय मी 80 आणि 100 किती येतं लेकरांनो 180 डिवाइड बाय 2 म्हणजे या ठिकाणी आलं cos 90 इंटू इथे 80 मायनस 100 किती येतं 20 डिवाइड बाय 2 म्हणजे 10 म्हणजे cos 10 -10 येतं पण आपल्याला माहिती आहे cos ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू cos थिटा येतं. तर मला सांगा लेकरांनो cos 90 ची व्हॅल्यू किती असते 0 0 मल्टिप्लाय बाय होल व्हॅल्यू 0 then the final answer becomes 1/16. Then the final answer becomes what? The final answer becomes 1 divided by 60. Sorry, 1 divided by 16. ठीक आहे. So can we write like this? इथे लिहू शकतो मग आपण LHS is equal to लेकरांनो RHS. ठीक आहे. LHS is equal to RHS आणि पुढे काय लिहू शकतो hence proved. ओके सो हे सोल्युशन आहे लेकरांनो 2024चा विंटरचा जो क्वेश्चन आहे त्याचा हे सोल्युशन आहे. ठीक आहे. सगळं व्यवस्थित पाहून घ्या एकदा कुठे काही डाऊट असेल तर डेफिनेटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला
पहा लेकरांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे काय रे, इव्हॅल्युएट विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर. विंटर 2024 चा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन आहे लेकरांनो, tan 85 डिग्री मायनस tan 45 डिग्री होल डिवायडेड बाय 1 प्लस tan 85 डिग्री इंटू tan 40 डिग्री. क्लिअर. मग सर हा जो फॉर्म्युला कुठे ना कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय. येस, कुठलं बघितलं लेकरांनो? तर बघा हा फॉर्म्युला अशा प्रकारे आहे, tan A मायनस बी इज इक्वल टू tan A मायनस tan B डिवायडेड बाय 1 प्लस tan A इंटू tan B. क्लिअर आहे? येस सर. मग इथे A ची व्हॅल्यू 85 आहे. ए जो आहे तो ए अँगल आहे लेकरांनो 85 डिग्रीचा आहे. आणि जो बी अँगल आहे तो बी अँगल कितीचा आहे? 45 डिग्रीचा आहे. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू 85, बी ची व्हॅल्यू 45. मग विचार करा, ह्याच्या जी ही आर ही झाली आर एच एस साइड, ही एल एच एस साइड. एल एच एस साइड प्रमाणे रिप्रेझेंटेशन काय होईल लेकरांनो? ठीक आहे. तर या ठिकाणी लिहून घेतोय मी. तर या ठिकाणी पहा, tan 85, अरे देवा, tan 85 डिग्री मायनस tan 45 डिग्री होल डिवायडेड बाय 1 प्लस tan 85 डिग्री इंटू tan 45 डिग्री इज इक्वल टू काय लिहिणार आपण? tan ऑफ 85 डिग्री मायनस tan 85 डिग्री मायनस 40 डिग्री. क्लिअर. म्हणजे इथे व्हॅल्यू किती येते? tan 45 आणि tan 45 ची व्हॅल्यू किती लेकरांनो? 1. म्हणजे आपल्याकडे जे आन्सर आले tan 85 मायनस tan 45 डिग्री होल डिवायडेड बाय 1 प्लस tan 85 डिग्री इंटू tan 45 डिग्री इज इक्वल टू. क्लिअर. चलो पाहून घ्या. हे आन्सर आले लेकरांनो. किती मार्काचा क्वेश्चन? कॅन यू इमॅजिन? 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. एवढा सिंपल क्वेश्चन आहे. 4 मार्क्स साठी क्वेश्चन. ठीक आहे. 2 क्वेश्चन येतात अल्टरनेट, तुम्हाला कळेल ऍक्च्युअली. ठीक आहे. 6 मार्क्स मध्ये 2 क्वेश्चन येतात, ते 3 मार्क्सचे असतील. पुढे डेफिनेटली तुम्हाला कळेलच. क्वेश्चन पॅटर्न जर तुम्ही व्यवस्थित बघितलेला असेल तर तुम्हाला ओव्हरऑल आयडियाज क्लिअर होईल लेकरांनो, की क्वेश्चनचा अप्रोच कसा असतो. ठीक आहे. चला पाहून घ्या व्यवस्थित. चला पाहूत लेकरांनो, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन आहे समर 2025 चा क्वेश्चन आहे. काय दिले या क्वेश्चन मध्ये? तर tan A ची जी व्हॅल्यू आहे ती 1/2 आहे. त्याच्यानंतर tan B ची जी व्हॅल्यू आहे लेकरांनो ती आहे 1 डिवायडेड बाय 3. आणि काय फाइंड आउट करायचं रे आपल्याला? tan A प्लस B फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. मग tan A प्लस B ची व्हॅल्यू काय? तर अगदी सोपं आहे. tan चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A इंटू tan B. क्लिअर. चलो tan A ची व्हॅल्यू 1/2 आहे, 1/2 प्लेस करू. tan B ची व्हॅल्यू 1/3 आहे, 1/3 पुट करू. 1 मायनस tan A ची व्हॅल्यू 1/2 इंटू या ठिकाणी 1/3. चलो कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लाय करा लेकरांनो. 3 1 जा 3 प्लस 2 1 जा 2 डिवायडेड बाय 3 2 जा 6 आणि होल डिवायडेड बाय 1 मायनस होल डिवायडेड बाय 1 मायनस येस 1 डिवायडेड बाय 6. डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. तर या ठिकाणी आफ्टर सिम्प्लिफिकेशन tan ऑफ A प्लस B इज इक्वल टू, पहा रे, 3 प्लस 2 5, 5 डिवाइड बाय 6, 5 डिवायडेड बाय 6 होल डिवाइड बाय, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. 6 मल्टिप्लाय बाय 1 6, 1 मल्टिप्लाय बाय 1, म्हणजे या ठिकाणी 6 मायनस 1 डिवायडेड बाय 6 मल्टिप्लाय बाय 1 6. लेकरांनो किती येते रे परत? 5 डिवाइडेड बाय 6 आणि इथं 6 मायनस 1 5 6. सो 6 5 बाय 6 5 बाय 6 गेट कॅन्सल आउट. सो आन्सर जे आहे tan A प्लस B चं जे आन्सर येतंय लेकरांनो ते आन्सर येतंय 1. tan A प्लस B चं आन्सर काय येतंय? 1. एकदम सोपा क्वेश्चन आहे 4 मार्क्स साठी. ठीक आहे. क्लिअर. चला पाहून घ्या बरं एकदा व्यवस्थित. चला पहा लेकरांनो, नेक्स्ट क्वेश्चन हा आहे समर 2025 चा क्वेश्चन. ठीक आहे. मग काय क्वेश्चन मध्ये? व्हेरीफाय इफ अँगल जो आहे ए इज इक्वल टू किती गिवन आहे रे इथे? थिटा गिवन आहे. आणि व्हेरीफाय काय म्हणले? साइन 2A इज इक्वल टू व्हॉट?
टू साइन ए, टू साइन ए इंटू कॉस ए, साइन टू ए इज इक्वल टू काय रे, टू साइन ए इंटू कॉस ए. मग काय करणार, ही एलएचएस साइड आहे, या ठिकाणी लिहितो लेकरांनो एलएचएस इज इक्वल टू साइन टू ए, साइन ला साइन, टू ला टू, ए किती डिग्री आहे, ए 30 डिग्री आहे, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 30 किती आहे लेकरांनो, 60 डिग्री येईल. म्हणजे जी एलएचएस साइड आहे साइन 60 येतं लेकरांनो, √3/2. काय येतं रे, साइन 60 येतं √3/2. नेक्स्ट आरएचएस साइड, आरएचएस साइड काय रे लेकरांनो, 2 साइन ए इंटू कॉस ए, 2 ला 2 ऍज इट इज, या ठिकाणी पुट करा. एच जे अँगल आहे ते आहे लेकरांनो 30 डिग्री आणि कॉस एचं जे अँगल आहे ते आहे लेकरांनो 30 डिग्री. सो 2 ला 2, साइन 30 काय येतं, साइन 30 येतं 1/2 आणि कॉस 30 येतं √3/2. 2 टू गेट कॅन्सल आउट. सो आरएचएस इज इक्वल टू काय येतं, √3/2. म्हणजे इथून एक गोष्ट क्लिअर झाली लेकरांनो, एलएचएस आणि आरएचएस दोन्ही व्हॅल्यू कशा येतात रे, सेम येतात. सेम येतात म्हणजे या ठिकाणी लिहावं लागेल एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आणि शेवटी हेन्स प्रूव्ह. ओके, सो दिस इज द आन्सर. चला व्यवस्थित पाहून घ्या, एकदा पाहून घ्या व्यवस्थित. प्रत्येक क्वेश्चन नंतर थोडासा पॉज यासाठी देतोय की तो क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजावा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे लेकरांनो, समर 2025 चा प्रूव्ह दॅट. समर 2025 चा क्वेश्चन आहे, प्रूव्ह दॅट. काय लेकरांनो, एलएचएस साइड काय गिवन आहे आपल्याकडे, साइन 4 थिटा प्लस साइन 2 थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थिटा प्लस कॉस 4 थिटा. क्लिअर, ओके. आरएचएस साइड काय प्रूव्ह करायची रे, टॅन 2 थिटा प्रूव्ह करायची. मग लेकरांनो आता दिले असताना इथे चेक करा, तुमच्याकडे 4 थिटा 4 थिटा आहे. क्वेश्चन दिल्यावरती तो समजून कसा घ्यायचा की कसं सॉल्व्ह करावं लागेल, अगदी सोपं आहे. 4 थिटा आहे इथे लेकरांनो, 4 थिटा आहे. मग मला तुम्ही सांगा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे, तर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, राईट आहे. मग विचार करा ना, जर या ठिकाणी लेकरांनो साइन ऑफ 4 थिटा असेल तर काय फॉर्म्युला येईल रे, 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा. बरोबर आहे. फक्त काय करायचं आपल्याला माहिती आहे ना, हाफ मल्टिपल सब मल्टिपल. ठीक आहे, बघा इथे 2 थिटाचा हाफ अँगल थिटा, 2 थिटाचा हाफ अँगल थिटा. मग इथे जर 4 थिटा झालं तर 4 थिटाचं काय येईल, 2 थिटा आणि 2 थिटा, बाकी 2 ला 2 इथे हा ऍज इट इज. त्याचप्रमाणे लेकरांनो, जर तुम्हाला इथे कॉस 4 थिटा जो दिसतोय, कोण रे, कॉस 4 थिटा, त्याच्या अगोदर कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला मला सांगा, तो आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. मग कॉस 4 थिटाचा फॉर्म्युला कसं लिहिणार, 2 ला 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा मायनस 1. इथं 2 थिटा आहे त्याचा हाफ अँगल थिटा, इथं 4 थिटा आहे त्याचा हाफ अँगल काय लेकरांनो, 2 थिटा येईल. म्हणजे या ठिकाणी हे दोन फॉर्म्युले जे आहेत तेच आपल्याला इथे यूज करायचे आहेत. ठीक आहे, आणि हे सुद्धा तुम्हाला इन 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 फ्युचर जे काही तुम्ही एक्झाम देणार आहात त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला लागेल. ठीक आहे, चला मग सुरू करू. या ठिकाणी लिहितो लेकरांनो एलएचएस इज इक्वल टू साइन 4 थिटाचं रिप्रेझेंटेशन आहे 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा प्लस पुढे लिहायचे लेकरांनो साइन 2 थिटा होल डिवायडेड बाय इथे लेकरांनो 1 प्लस कॉस 2 थिटा प्लस कॉस 4 थिटाचं काय लिहायचंय, कॉस 4 थिटा लिहायचंय 2 कॉस स्क्वेअर ऑफ 2 थिटा मायनस 1. क्लिअर. मग या ठिकाणी कॅन्सल होणार टर्म काय लेकरांनो, हा -1, -1 + 1 कॅन्सल. सो इथे एलएचएस इज इक्वल टू काय रिमेनिंग असेल 2. इथे बघा साइन 2 थिटा साइन 2 थिटा कॉमन काढा. सो या ठिकाणी साइन 2 थिटा कॉमन काढलं, ब्रॅकेट मध्ये काय उरेल रे, 2 कॉस 2 थिटा मायनस 1. ब्रॅकेट मध्ये काय राहतं लेकरांनो, सॉरी +1. ठीक आहे, बघा ना इथे काय 2 आहे, साइन 2 थिटा साइन थिटा, बाकीच्या बाहेर जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय 2 कॉस थिटा +1. क्लिअर. आता इथे लेकरांनो इथे जर विचार केला रिमेनिंग काय रे आपल्याकडे, कॉस 2 थिटा रिमेनिंग आहे प्लस 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा.
हा जो स्क्वेअर आहे ना, हा जो स्क्वेअर आहे तो आपण इथं याच्या वरती सुद्धा देऊ शकतो. क्लिअर? मग मला सांगा इथे साइन 2 थिटाला साइन 2 थिटा ब्रॅकेट मध्ये काय उरलं रे, कॉस 2 थिटा प्लस 1 होल डिवायडेड बाय, इथे पण कॉस 2 थिटा आहे, इथे पण कॉस 2 थिटा आहे. कॉस 2 थिटाचा स्क्वेअर आहे ना, म्हणजे दोन कॉस 2 थिटा आहेत आपल्याकडे. तर लेकरांनो एक जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग राहील रे, इथला 1 प्लस हा 2 आणि इथे काय लेकरांनो कॉस ऑफ 2 थिटा. क्लिअर? ह्याला थोडस मी रिअरेंज करून घेतोय. एलएचएस साइड थोडस रिअरेंज करून घेतोय, म्हणजे साइन 2 थिटा डिवायडेड बाय कॉस 2 थिटा इन ब्रॅकेट हा 1 पुढे घेतोय, म्हणजे 1 प्लस 2 कॉस 2 थिटा डिवायडेड बाय इथे 1 प्लस 2 कॉस 2 थिटा, बोथ आर गेटिंग कॅन्सल आउट. म्हणजे लेकरांनो एलएचएस इज इक्वल टू साइन 2 थिटा कॉस 2 थिटा काय येतं रे, टॅन 2 थिटा येतं. क्लिअर? आलंय का? आन्सर चेक करून घ्या. येस सर. म्हणजे या ठिकाणी काय लिहावं लागेल लेकरांनो, एलएचएस इज इक्वल टू आर एच एस आणि पुढे काय लिहायचं रे, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, अगदी इझी क्वेश्चन होता. क्लिअर? पाहून घ्या व्यवस्थित. चला पाहूत लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन कधीचा आहे, विंटर 2024 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, गिवन क्वेश्चन काय रे, गिवन क्वेश्चन अगदी सिंपल लेकरांनो. क्वेश्चन अशा प्रकारचा आहे, कॉस ए डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए प्लस साइन ए डिवायडेड बाय 1 मायनस कॉट ए इज इक्वल टू काय लेकरांनो, साइन ए प्लस कॉस ए. ठीक आहे, हा असा क्वेश्चन आहे. चलो एलएचएस साइड लिहून घेऊ. एलएचएस साइड काय गिवन आहे आपल्याकडे, कॉस ए डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए प्लस साइन ए डिवायडेड बाय 1 मायनस कॉट ए. क्लिअर? मग लेकरांनो आपल्याला माहिती आहे टॅन ए काय रे, साइन बाय कॉस आणि कॉट काय, कॉस बाय साइन. चला रिप्रेझेंट करू या ठिकाणी ह्या पद्धतीनं, कॉस ए डिवायडेड बाय 1 मायनस साइन ए डिवायडेड बाय कॉस कॉस ए प्लस ला इथे प्लस, नेक्स्ट साइन ए डिवायडेड बाय 1 मायनस कॉस ए डिवायडेड बाय साइन ए. क्लिअर? डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1, डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. चलो क्रॉस मल्टिप्लाय करा. तर या ठिकाणी कॉस ए येतं लेकरांनो होल डिवाइड बाय कॉस ए आणि 1 मल्टी म्हणजे इथे येईल कॉस ए इंटू साइन ए, कॉस ए मायनस साइन ए होल डिवाइड बाय ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे या ठिकाणी येतं कॉस ए. ठीक आहे, प्लस ला प्लस या ठिकाणी काय लेकरांनो, साइन ए डिवाइड बाय दोघांचा मल्टिप्लिकेशन करा, साइन ए इंटू, एकच मिनिट क्वेश्चन कॉट एच आहे का, करेक्ट आहे. चलो मला वाटलं कुठे काही गोंधळ झाला काय. चला चलो साइन ए मायनस काय लेकरांनो, कॉस ए डिवायडेड बाय साइन ए इंटू 1 काय रे, साइन ए. क्लिअर? आता हा जो जो डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर मध्ये कॉस आहे तो न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर मध्ये जो साइन आहे तो न्यूमरेटर मध्ये लेकरांनो, म्हणजेच चल तर या ठिकाणी लिहितोय एलएचएस इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए डिवायडेड बाय कॉस ए मायनस साइन ए. ठीक आहे, आणि इथं लेकरांनो हा प्लस साइन ए आणि डिनोमिनेटर ऑफ डिनोमिनेटर मधला साइन ए म्हणजे हा झाला लेकरांनो सुद्धा साइन स्क्वेअर ए होल डिवायडेड बाय साइन ए इंटू कॉस ए. क्लिअर? आता पहा रे, इथं कॉस ए मायनस साइन ए आहे, इथं साइन ए मायनस कॉस ए. लेकरांनो इथं मी काय करतोय, मायनस कॉमन काढतोय. बघा समजतंय का रे, काय करतोय इथं मायनस कॉमन काढतोय, म्हणजे कॉस स्क्वेअर ए ला ए ऍज इट इज, इथे कॉस ए मायनस साइन ए आणि कॉमन काढतोय प्लस, हा बघा मायनस कॉमन काढतोय म्हणजे इथे काय रे, साइन स्क्वेअर ए ला ए. ठीक आहे, क्लिअर? मायनस कॉमन काढतो म्हणजे काय लेकरांनो, हा मायनसचा सॉरी कॉस साइन स्क्वेअर ए, हा जो इथं मायनस आहे ना, हा मायनसचा काय होईल प्लस आणि याच्या पुढे काही नाही म्हणजे हा प्लस, प्लसचा काय लेकरांनो
मायनस आणि याला रिअरेंज करून मायनस इकडे लिहूत कॉस इकडे लिहूत म्हणजे मायनस कॉमन काढलं तर प्लसचा मायनस झाला तर लिहिलं मायनस साइन ए मायनस कॉमन काढला तर मायनसचा प्लस झाला तर लिहिलं इथं कॉस ए आणि हा प्लस आणि मायनस समजून घ्या इथे काय झालं मित्रांनो हा झालेला आहे मायनस आता दोन्हीकडे डिनॉमिनेटर कसं झालं रे सेम दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम झालाय तर कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए होल डिवायडेड बाय दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे तर फक्त लिहून घेऊ लेकरांनो कॉस ए मायनस साइन ए क्लिअर मग मला सांगा आपल्याला हा फॉर्म्युला आठवतोय का रे एल एच हा फॉर्म्युला आठवतोय आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं ए प्लस बी इन वन ब्रॅकेट आणि ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट सेम पद्धतीने एक्सपांड करून घ्या सो एल एच एस इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए सॉरी कॉस ए मायनस कॉस बी आणि अनदर ब्रॅकेट मध्ये कॉस ए प्लस कॉस बी क्लिअर होल डिवायडेड बाय काय लेकरांनो या ठिकाणी कॉस ए मायनस कॉस बी तर ही टर्म काय झाली रे कॅन्सल सो रिमेनिंग काय एल एच एस इज इक्वल टू कॉस ए प्लस कॉस बी क्लिअर बघा आहे का तेच कॉस ए कुछ तो गडबड है दया इधर तो हमने क्या लिखा सवय झाली ना आपल्याला ती बी लिहायची चला चलो क्लिअर आहे तर हे झालं मित्रांनो साइन ए ओके चलो बघा साइन ए अगोदर लिहू नंतर लिहू तरी का दोन्हीचा अर्थ सेम सो एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आणि इथं लिहूत मित्रांनो हेन्स प्रूव्ड ओके चला एकदा व्यवस्थित पाहून घ्या कुठे काय अडचण आहे का क्लिअर सोप्पा क्वेश्चन आहे कधीचा क्वेश्चन मित्रांनो हा हा आहे विंटर 2024 चा क्वेश्चन तर लेकरांनो हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू जवळजवळ 45-46 मिनिटाचा हा व्हिडिओ झालाय ठीक आहे आणखी बरेच क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू ठीक आहे सो प्रयत्न करा की हा व्हिडिओ मॅक्झिमम तुमच्या मित्रापर्यंत पोहोचेल आणि जर कुठे डाऊट येत असेल क्वेश्चन मध्ये तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला कळवू शकता ठीक आहे लेकरांनो सो थँक्यू सो मच